सो हॅलो फ्रेंड्स, बॅक टू माय ब्लॉग. आणि ही आहे माझी मम्मी आणि तिने मला मैसूर पाक. तर कसा बनवलास मम्मी, सांग जरा तू. बेसनाचा बनवला. इन्ग्रेडियंट सांग, काय काय यूज केलेस. साखरेचा पाक करायचा आणि पाक करून त्याच्यात आधी बेसनाचं पीठ घ्यायचं, ते तूप तेलामध्ये मिक्स करायचं, बॅटर करून घ्यायचं. आणि बॅटर करून घेतलं तर मग पाक झाला, एक तारेचा पाक करायचा. एक तारेचा पाक झाला मग ते बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यामध्ये टाकल्यावरती हलवत राहायचं, सारखं हलवत राहायचं, नाहीतर खाली बुडाला चिपकणार. आणि त्याच्यानंतर एका साईडला गरम करायचं, तूप घ्यायचं, गरम करायचं आणि त्या बेटरमध्ये वतायचं, म्हणजे आपण साखरेच्या पाकामध्ये टाकणार ते. आणि त्याला असा फेस सारखं येणार, चांगलं हलवत 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 राहायचं. जेव्हा साईडने तूप आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं वतायचं आणि साईडने त्या मिश्रणाला सुटलेलं असेल तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालं. मग ते एका टोपामध्ये वतायचं, सेट करायचं, त्याला कापायचं, कारण ते लगेच थंड होत नाही, पण लगेच तूप असतो ना तर ते खुसखुशीत होतात, त्यामुळे पटकन वड्या पाडून घ्यायचं. आमच्याकडे बाउल नव्हतं, काहीच नव्हतं, म्हणून असं डिशमध्ये काढून आम्ही सीधा हे केलं. त्याला फ्रीजमध्ये नाही ठेवू शकत कारण की खूप गरम गरम आहे. थंड झालं, गरम आहे. थांब. चांगलं आहे, चांगलं आहे.